कारखानीच काही बोलले म्हणजे नेमकं काय घडलं होतं ते? नाही ना करण, कारखान्याशी काहीच बोलत नाही, हाच तर खरा प्रॉब्लेम आहे. पण एक मात्र नक्की, तो आपल्यापासून अशी एक गोष्ट लपवत आहे ज्यामुळे तो स्वतः अस्वस्थ झालेला आहे. पण सर, त्यांनी काहीच सांगितलं नाही तर आपण रोहित पर्यंत जाणार कसं? आणि तिथे जाऊन काहीतरी फायदा झालाच असेल ना. आता फायदा झाला की नाही हे नाही सांगता येणार, पण एक कोड आहे ज्यात मी पूर्ण अडकलोय. थोडं कसलं होतं? जीसी. जीसी जीसी हे कोणतं प्रकरण आहे सर? हेच प्रकरण आपल्याला शोधून काढायचंय. नेमकी हा जीसी कोण? कारण त्याचा फोन आल्यानंतर कारखान्यात गोंधळला, गडबडला आणि त्या अवस्थेतच त्यांनी त्याचा फोन डायरेक्ट कट केला. एनिवे, त्या पाटोळे मर्डर केसचा काही सुगावा लागला का? नो सर, कारण की रमेश एवढी काही खास माहितीच देत नाहीये. तो 10 मिनिटाच्या अंतरावर मेडिकलमध्ये गेला होता आणि त्याच 10 मिनिटामध्ये पाटोळ्यांचा खून झाला, असं रमेशचं म्हणणं आहे. मला असं वाटतं सर, या रमेशचं काहीतरी या केसशी संबंध आहे. पण सर, रमेशच्या घरात जेव्हा मी झडती घेतली ना, तेव्हा तिथे एक अंगठी सापडली. ती अंगठी अशी काही खास नव्हती, पण मला वाटतं त्याच्यातून आपल्याला काहीतरी नक्की सापडू शकतं. राईट. ती आणखी त्या गुन्हेगाराचीच असावी. शक्यता नाकारू नाही शकत सर. हॅलो. ओके, सांगते मी सरांना. सर, डॉक्टर स्वामीनाथन यांनी लॅबमधून रिपोर्ट्स पाठवले. ओके, ग्रेट. कुठे ते रिपोर्ट मग? मी आले घेऊन. प्लीज. दोन्ही वेगळ्या केस आहेत. कारखानीतला पण गोळी ते मारली होती उघड्या बाहेर. सर, हा, रिपोर्ट्स. आणखी काय रिपोर्ट मध्ये? सर, फॉरेन्सिक लॅबमधून हे सांगितलंय, बोबड्या बाईने सायनाइड पॉइझन घेतलेलं काय आणि त्याच्या बॉडीत असं काहीतरी सापडलंय ज्याने आपण सगळे शॉक होऊ. म्हणजे? असं काय सापडलं? ही अंगठी त्याच्या घशात अडकली होती. काय? सर, मी ती अंगठी पाहू शकतो का? ही अंगठी ही कोणती अंगठी? सर, दोन अंगठ्या? तेही सारख्याच, तेही वेगवेगळ्या केस मध्ये? सर, आम्ही पाटोळ्यांच्या घरी गेलो होतो ना, तेव्हा ही अंगठी आम्हाला तिथे सापडली. पण सर, असे असू शकतं ना की ह्या दोन्ही केस एकाच नाण्याच्या दोन बाजू असू शकतात. तसं असेल तरी या दोन्ही केसमध्ये काहीतरी साम्य आहे. सर, मी फक्त दोनच व्यक्ती सांगू शकतात आता. पहिलं म्हणजे स्वर्गीय पाटोळे आणि दुसरं म्हणजे कारखानेस. बरोबर. पण ते सांगायलाच काही तयार नाहीत अर्जुन. एक मिनिट हा. सर नमस्कार, बोला ना. यस सर. चला करण, अर्जुन, आपल्याला सरपोतदार साहेबांनी त्यांच्या दरबारात बोलवले. नवीन काय भानगड आहे त्यांनाच माहिती. जावं लागेल. लेस गो. मिस रागिनी, मिस क्रांती आणि टीम, तुम्ही कारखानेस आणि पाटोळे मर्डर केसकडे लक्ष द्या. त्या केसबद्दल, त्या केसमध्ये आणखी काही धागेदोरे सापडतात का ते पहा. येस सर. ठीक आहे, चला. काय राव तुम्ही गायकवाडला फोन केलाय आणि संशय घेताय? गायकवाड ब्रँड इज ब्रँड. काम म्हणजे तुमचं 100% काय 1,00,000% होऊन जाणार.
बरं मॅडम, तुमचे प्रश्न संपले असतील तर मी निघू का? सर एक शेवटचा प्रश्न. तर इलेक्शन बद्दल तुमची काय स्ट्रॅटेजी आहे आणि जनतेला तुम्ही काय आवाहन कराल? स्ट्रॅटेजी वगैरे राजकारणी लोक वापरतात. मी या जनतेचा सेवक आहे. आपली जनता हुशार आहे. आपली जनता मायबाप आहे. तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करेल की येणाऱ्या इलेक्शन मध्ये मी जिंकू अगर न जिंकू, पण मी कायम तुमच्या सोबत असेल. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. पाहिलं, MLA सरपोतदार किती हंबल आणि डाऊन टू अर्थ आहेत. समाजात अशाच नेत्यांची गरज आहे. BM न्यूज देखील अशाच नेत्यांच्या आणि बातम्यांच्या शोधात असते. मी सिंहा चौहान, BM न्यूज. गायकवाड म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट. 2 मिनिट, तुम्हाला नंतर फोन करतो. SP साहेब, अरे तुम्हाला नंतर फोन करतो. सॉरी SP म्हटलो, आता तर तुम्ही ACP साहेब आणि अक्षरशः ACP साहेब. चालायचं, कामाचा व्यापच आहे ना तुमच्या खांद्यावर. फार उन्हात आणायचं येणे केलं ACP साहेब. अहो ड्युटी पडे, ऊन काय पाऊस काय, यावं तर लागतंच. आता एवढ्या उन्हाचं आले तर थंड गरम काही कोकम. धन्यवाद, तुम्ही विचारल्याबद्दल धन्यवाद. नो थँक्यू. साहेब आहेत का? साहेबांची आतमध्ये मुलाखत चालू आहे, बर, त्यामुळं सध्याला भेटणं तरी जरा अवघड आहे. ठीक आहे, थांबतो मी बाहेरच. साहेबांनी निरोप दे तेवढा. बराच वेळ प्रतीक्षा करावं लागेल साहेब. हरकत नाही, थांबतो आम्ही. ठीक आहे, असो, निरोप देतो मी साहेबांना. चालेल. प्रतीक्षा करू शकता. हो. नमस्कार आमदार साहेब. येऊ का? या 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 एसीपी साहेब. बाहेर काय चाललं होतं तुझं? कुठं अरे करण अर्जुन, तुम्ही उभे का? बसा. अरे बसा. शहराचे 2 स्टार ऑफिसर्स आहात तुम्ही. फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे तुमची. बसा. नो सर, वी आर ओके. ठीक आहे. सर, तातडीने बोलून घेतलं, काही प्रॉब्लेम? महत्वाचं बोलायचंय. महत्वाचं? बातम्या कळतात आम्हाला. कारखान्याच्या केस बद्दल बोलतोय मी. मी नाही सांगतो सर. तुमचे हे 2 ऑफिसर्स खूप पराक्रमी आहेत आणि हे अख्ख्या शहराला माहिती आहे. त्यामुळे दरवेळी त्याचा पुरावा देणं गरजेचं नाही. करण आणि अर्जुन, तुम्ही सध्या दोघे खूप ट्रेंडमध्ये आहात. सर ऍक्च्युली भगवतजी, तुम्ही आणि तुमची टीम क्राईमला खेळ समजून बसली. त्या करण आणि अर्जुनने आपल्या पर्सनल इगो सॅटिस्फॅक्शनसाठी कारखानीचा मुलगा सोडवला. त्या उमने बाईला गोळ्या झाडल्या. तुमच्याच सेलमध्ये तो बोपड्या बाई सुसाईड करतो. कारखानीचा मुलगा पुन्हा किडनॅप होतो. त्याच्यावर जीवघेणा हल्ला होतो. अहो 1 आठवडा झाला तरी पाटोळे मर्डर केसचा अद्याप तपास नाही. सर, प्रयत्न सुरू आहेत आमचे. थोडा वेळ हवाय मला. वेळ? अहो वेळच तर नाही ना आपल्याकडे एसीपी. या 6 महिन्यात बंद पडणार आहे तुमची SS. या 6 महिन्यात किती केसेस सॉल्व्ह करणार आहात तुम्ही? एसीपी प्रोग्रेस दाखवा, अन्यथा तुमच्या SS ला बंद पडण्यापासून कोणीही वाचू शकत नाही.
म्हणजे एक काम करा, या दोन्ही केसेस लोकल पोलीसला सोपवून द्या. ती वेळ येणार नाही सर. 72 तासात SIS दोन्ही केसेस सॉल्व्ह करेल आणि हा शब्दही माझा तुम्हाला. 72 तास ठीक आहे. मग आता भेटूयात पुन्हा 72 तासानंतर. या आता. येतो सर. एक मिनिट. करण अर्जुन, तुमच्यावर तुमच्या एसीपींना म्हणजे भागपतजींना खूप विश्वास आहे, तो तोडू नका. आणि स्वतःच्या पर्सनल इगोसाठी SIS ला मिठीच धरू नका, नाहीतर SIS एक दिवस बंद पडेल आणि या कारणीभूत फक्त तुम्ही असाल. या आता. साला इथं जो उठतो तो SIS बंद पडायच्या मार्गावर आहे. त्याचीच वाट पाहतोय आणि आपण फक्त शंडासारखं पाहत राहायचं. अहो असं नाही आहे सर. अहो आपण पूर्णपणे आपला प्रयत्न करतोयच ना, पण आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही. इन्स्पेक्टर अर्जुन, नशिबाला दोष देऊ नका. आपण कुठेतरी चुकतो हे लक्षात घ्या. पण सर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का? तो MLA सरपोतदार आणि त्याचा PA तो गायकवाड, दोघांच्या हातात तीच अंगठी होती जी आम्हाला पाटोळ्यांच्या घरी सापडली. काहीतरी कनेक्शन असेल ना यांचं. मी पण पाहिलंय ते. माझं तर पूर्णपणे डाऊट आहे. हा MLA सरपोतदार आणि PA गायकवाड यांचं या केसशी काहीतरी कनेक्शन आहेच. आय ॲग्री सर. आणि जर हे खरंच असेल, हे जर कनेक्टेड असेल तर आपल्याला ही केस सावधपणे हँडल करावी लागेल. GC 4 अंगठ्या, कारखानीच्या मुलाची किडनॅपिंग, पाटोळ्यांचा मर्डर, पुन्हा किडनॅपिंग. आपण आता चांगलं चक्रव्यूहात अडकत चाललोय. इन्स्पेक्टर अर्जुन, बोला तुमच्या त्या खबरीला. काय नाव त्याचं? वायफाय सनी. घ्या बोलून. सर मी त्याला सकाळपासून कॉल करतोय पण त्याचा फोन स्विच ऑफ येतोय. काय साला, या खबरांवर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा? पण यांच्याशिवाय हे काम कोणीच करत नाही. सर एक माणूस आहे जो हे आपलं काम करू शकतो. कोण आहे तो? हॉटस्पॉट रॉकी. है तुमने पुकारा और हम चले आए. आता हा कोण? असतो